नमस्कार. आजची रेसिपी आहे लसूण चटणी. त्यासाठी लसूण आपण निवडायला घेतलेला आहे. लसूण भरपूर घ्यायचे आहेत. अर्धी वाटी लसूण झालेला आहे, त्या मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण लाल मिरची पावडर टाकून घेतलेला आहे. आवडीनुसार मीठ, थोडं पाणी टाकून मिक्सर करून घ्यायचं आहे. चटणी छान बारीक झालेला आहे. कढई गरम करायला ठेवणार आहे. कढई तेल टाकून घेणार आहे. त्यानंतर तेल गरम झालं की आपण जिरे आणि तीळ टाकून घेणार आहे. तीळ आणि जिरे तडतडली की लसणाची चटणी यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटात आपली लसणाची चटणी तयार आणि प्रवासाला सुद्धा छान आपण हे घेऊन जाऊ शकतो. सध्या थंडीत तिळाचं जास्त प्रमाणात वापर करावा. आपण लसणाच्या चटणीमध्ये तिळाचा वापर केलेला आहे. छान अशी चव येते. त्यानुसार आपण चटणी बघा तुम्ही अगदी सुंदर अशी झालेली आहे. एकदा नक्की करून पहा. आता आपण पूर्ण चटणी वाटीत काढून घेणार आहे. लसणाची चटणी आपण कोणत्याही प्रकारच्या भाकरीसोबत खाऊ शकतो. पराठा, चपाती यासोबतही आपण खाऊ शकतो. अगदी छान अशी रेसिपी आहे. नक्की करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.